हॅलो नमस्कार, मी पायल अजून आणखी एक ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आणि हा शुक्रवारचा दिवस आहे। शुक्रवारी मी देवीची पूजा करते आणि या महिन्यातील तर मग देवीची पूजा करण्याचा तर दिवस असतो। प्रत्येक शुक्रवारी आहे ना देवीचा दिवस मानला जातो। तर महालक्ष्मी आईचा हा महिना मानला जातो, त्यामुळे प्रत्येक गावामध्ये तर महालक्ष्मीचे सुवासनी ह्या घातल्या जातात। पौर्णिमेनंतर ते चालू राहतं की प्रत्येक घरामध्ये ही प्रथा असते गावाकडे, आणि आमच्या घरात ही तशीच प्रथा आहे। आता गावाकडची प्रथा आपण पाळाव्याच लागतात। तुम्ही सिटीत राहा नाही तर गावाकडे राहा, त्या तर प्रथा आपल्याला पाळणं भागच आहे। तर मग पूजा तर करावीच लागते। आणि अगोदर अमावस्या झाली, नंतर गुरुवार गेला, नंतर आज शुक्रवारीची मग मी देवांना काही स्वच्छ केलं नाही, पण असंच किती असं पूजा छान असं आवर्जून केली ना, देवघर इतकं छान दिसतं। आणि आज मी देवीचा वार होता तर मग गुलाबी थीम ठेवली होती। असं सगळं गुलाबी गुलाबी केलं होतं। थीम ठेवणं म्हणजे थोडंसं गुलाबी गुलाबी केलं होतं। आणि लकीली माझ्याकडे समर्थांसाठी गुलाबी वस्त्रही होतं, त्यामुळं समर्थांनाही वस्त्र मिळालं गुलाबी कलरचं। आणि कसं फुलं गुलाबीही होते आणि माझ्याकडं पांढरेही होते, त्यामुळं आणि कुंचम भरला होता। आणि कुंचमला आपल्याला लाल कलरचं फुल वाहावं लागतं, तर तेही वाहिलं। आणि कुंचम भरल्यावर खरंच खूप छान अनुभव येतात। आता माझ्या बाबतीत खूप छान अनुभव आलेत। मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेल मला काय काय अनुभव आले। कुंचम मी जेव्हापासून ही सेवा चालू केली तेव्हापासून कसं असतं जीवनामध्ये ना, प्रत्येक वेळेसच एखादी गोष्ट केल्याने चांगले कधी येतात कधी वाईट येतात, पण आपण जर श्रद्धेने केलं तर खरंच खूप चांगले अनुभव येतात। फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे, थोडंसं वाट बघावी लागते, एवढंच होतं। तर आता आपला आषाढ महिना चालू आहे आणि एकादशीपासून मोठ्या एकादशी म्हणजे देवशनी एकादशीपासून आपल्याला आहे ना हे गोपद्माचं 4 महिने आता चातुर्मास चालू होणार आहे। चातुर्मासामध्ये आपल्याला ही रांगोळी देवघरात चालू करायची असते। आणि ही सेवा चालू केल्यावर काय होतं हे मी तुम्हाला पुढे जेव्हा चालू करेल तेव्हा मी नक्की सांगेल। आणि त्यासाठी माझ्याकडं अगोदरचा होता पण तो खराब झालाय, म्हणून मग मी ह्या अगोदरच आणून ठेवला। म्हटलं नंतर मिळतोय नाही मिळतो, म्हणून मग मी अगोदरच आणून ठेवला। आणि मी हे धूपदाणी आणली। पहिले मी आहे ना पितळेच्या जी आरती होती त्याच्यामध्येच धूप लावायचे, आणि मला ते पहिल्यापासूनच खूप आवडत होतं। पण हे आज मी गेलेलं केली आणि बाजारामध्ये काय झालं की मी खूप जागेवर बघितलं तर ते 150-200 रुपये सांगत होते, कुठं कुठे 120 पर्यंत सांगितलं। तर 100ला घेऊन जा शेवट म्हणायचे, पण मी म्हटलं जाऊ दे नको घ्यायचं। पण तिथं एक जे आजोबा होते ते म्हणले मी विचारलं फक्त, तर ते घेऊन जा 80ला म्हणले डायरेक्ट, म्हणून मग मी घेतलं ते। आणि छान आहे, आपण यूज करू शकतो। आणि मला फक्त ते किचनवर लावण्यासाठी मी घेतलं आहे, देवघरात काही मी लावणार नाही। किचनवर आपण सकाळी धूप लावली ना खूप छान वाटतं। तर इथं मी बटाट्याची भाजी करायला घेतली आहे। आज मी डोशाचा प्लॅन केला आहे, तर डोसे तर खूप आवडतात। आणि याच्या अगोदर मी डोशाची रेसिपी टाकली होती, त्यामुळे डोसे काय मी दाखवणार नाही। पण डोशाबरोबर आपण जे बटाट्याची भाजी हॉटेल स्टाईल खातो तर त्या टाईप मी भाजी बनवते। आणि अशी भाजी ही सगळ्यांनाच खूप आवडते। आणि मी शाळेत तर दिलं तर मग तर सगळ्यांची मेजवानीच होते, तर त्यामुळं मग सगळ्यांना आवडती माझ्या हातची ही भाजी, म्हणून मग म्हटलं तुम्हालाही दाखवावं मी कशा पद्धतीने ही भाजी करते। तर अगोदर जिरी मोहरीची फोडणी दिली आहे आणि आपल्याला फक्त लाल तिखट नाही टाकायचं, फक्त मिरच्या टाकायच्या, त्यामुळं मग मी जास्त मिरची टाकली आहे। आणि तसं तोडूनच टाकले आहेत, एवढं तिखटपणा लागत नाही। पण जी बटाट्याची भाजी असते ते एवढी तिखट नसती डोशाबरोबर आपल्याला जे मिळते ते, आणि सेम बाहेर मिळते ना तशी भाजी होते, त्याच्यापेक्षाही अप्रतिम भाजी लागते आपण घरी जर व्यवस्थित बनवली तर। आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे, बाहेर जाऊन खाणं म्हटलं तर खूपच अवघड झालंय। मग नंतर पोटाचे त्रास आणि अस्वच्छता बाहेरची, त्यापेक्षा घरी असं बनवलं तर आपली मेजवानी छान बनते घरीही। थोडंसं करायचा कंटाळा म्हणून आपण थोडंसं कधी कधी करत नाही, पण अशा पद्धतीनं जर थोडासा कंटाळा बाजूला ठेवून केलं तर खरं घरीही खातो, स्वच्छताही असते। आणि मी अगोदर आहे ना असं कांदा बारीक चिरून टाकायचे, पण असा उभा चिरल्यानंतर आहे ना भाजी इतकी टेस्टी लागते ना,
कसं होतं, कधी कधी आपण थोड्या थोड्या गोष्टी चेंज केल्या तरी असं आपल्याला वाटतं की आता चेंज केलं तर आपली छान लागेल. तसं थोडे थोडे प्रयोग करत राहायचं किचनमध्ये. मग थोडंसं टेस्टमध्ये बदल करायचा थोडासा, मग सगळे आवडीनं खातात. आता इथे आहे ना मी आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली आहे. आणि ते मी सगळ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की मी ते ठेचूनच टाकते. तर तीही टाकली आहे, तिलाही परतून घ्यायचं. आणि कांदा आहे ना जरा थोडासा असं तळून घ्यायचा, लई असं कच्चट नाही लागला पाहिजे. आणि त्याच्यात आपले बेसिक मसाले टाकायचे. बेसिक मसाल्यामध्ये मी आज किचन किंग मसाला जास्त टाकणार आहे. आणि लाल तिखट नाही टाकणार, कारण हिरवी मिरची मी ऑलरेडी टाकली आहे. तर त्यामुळं, आणि मुलंही खातील, पण अशीच छान लागते. जास्त तिखट नसेल तरी पण इतकी टेस्टी लागते. तर मला तर आवडली होती, खूप आवडली होती. कारण कधी कधी कसं होतं, आपल्याच हाताचं खायचं करायचं, त्यामुळं कधी कधी कंटाळा येतो आणि टेस्ट कधी कधी लागत नाही. पण हे बटाटं केलं होतं तर खूप छान झालं होतं. असं मला वाटत होतं कधी आपण मार्केटमध्ये गेलो डोसा खायला तर सेम तशी भाजी झाली होती, त्याच्यापेक्षाही अप्रतिम लागत होती. तर आता आहे ना हे बटाटे मी कुस्करून टाकले आहेत. तर बटाटे चिरून नाही टाकायचे, कारण त्याला परत आतून मग ते बटाट्यात मसाला जात नाही, त्यामुळे एवढीच काही चांगलं लागत नाही. आपण बघतो ना बाहेर असं एकदम बटाट्याची भाजी स्मॅश केलेली असते, तर त्या टाईपच मी केलं. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने मी बटाट्याची भाजी बऱ्यापैकी करते. आणि आपल्याला हलवून घ्यायचं आहे, सिंपल साधी आणि पोट भरेली एवढी. आणि डोसे म्हटलं की ही भाजी करायलाच पाहिजे. कोणी कोणी पुरणपोळी बरोबर ही भाजी बनवतं, पण आम्ही फक्त डोसे बनवले असेल तरच शक्यतो ही भाजी बनवली जाते, नाहीतर मग एवढी आवर्जून नाही बनवली जात. तर आता माझं बटाट्याची भाजी बनवून झाली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.